मी कुठली अपेक्षा ठेवलेली नाही साहेब. आज तुमच्याकडे कुठलं पद मागितलेलं नाही, मला कुठल्या पदाची अपेक्षा नाही. कारण मी 2 वेळा महाराष्ट्र केसरी आहे. चंद्रहार पाटील महाराष्ट्रात काय ब्रँड आहे समोर सगळ्यांना कल्पना यायची. कारण साहेब मी आज आपण राजकारणातले मुख्यमंत्री होता, आज उपमुख्यमंत्री आहात, भविष्यात परत मुख्यमंत्री होता. पण मी माझ्या क्षेत्रातला, कुस्ती क्षेत्रातला ह्या महाराष्ट्राचा 2 वेळा झालेला मुख्यमंत्री आहे. मी मगाशी पत्रकारांना सांगितलं सुरुवातीला, माझा कुठल्याही पक्षाविषयी कुठल्या नेत्याविषयी आक्षेप नाही साहेब. माझा आक्षेप आहे या महाविकास आघाडीविषयी. लोकसभा निवडणूक लढत असताना माझ्या उमेदवारीविषयी सर्वांनी बघितलं, सर्वांनी ऐकलं. पण साहेब एका शेतकऱ्याच्या पोराला हरवण्यासाठी सर्व महाविकास आघाडी पण माझ्यासमोर शत्रू म्हणून उभा राहिली आणि महायुती पण माझ्यासमोर शत्रू म्हणून उभा राहिली. एकटा साहेब लढलो लोकसभेची निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक लढल्यानंतर डायरेक्ट लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी उभा राहिलो. पण मागं हटलो नाही. सर्व माझ्याबरोबर एकही पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य नसताना एकटा उभा राहिलो साहेब. आज 60,000 मतं मला सांगली लोकसभा मतदारसंघात पडली. 60,000 हा आकडा साहेब, 60,000 हा आकडा साहेब जास्त मोठा नाही. साहेब 60,000 आकडा लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोठा नाही. कारण लोकसभेच्या निवडणुकीला आज आपण जर विचार केला तर 2-3 लाख 4 लाख मतं घेऊन उमेदवार निवडून येत असतो. पण मला 60,000 म्हणल्यानंतर ती प्रमाण कमी हे माझ्या पण लक्षात येते. पण आज शेतकऱ्याचा पोरगा सर्व समोर दिग्गज नेते मंडळींपुढे. खरं तर साहेब सांगली जिल्हा आपण अभिमानानं नाव घेतो की माझ्या जिल्ह्यामध्ये हळदीचा व्यापार मोठा चालतो, बेदाण्याचा चालतो. पण दुर्दैवाने आज मला सांगावं लागतंय की घराणेशाहीची राजकारणामध्ये कीड लागलेला जिल्हा आमचा असेल तर तो सांगली जिल्हा असेल. कारण एका शेतकऱ्याच्या पोराला पराभव करण्यासाठी सर्वजण महाविकास आघाडी असेल, महायुती ही सगळी समोर उभं राहिली. पण एकटा लढून साहेब 60,000 मतदान पडलं हे माझ्यासाठी खूप मोठा आकडा आहे शेतकऱ्या पोरासाठी. तुम्ही आज सर्व राजकारणामध्ये काम करताय, 60,000 आकडा कमी आहे हा मला पण समजतोय. पण ह्या 60,000 मताचं रूपांतर तुमची जर खरोखर ताकद साहेब मला दिली तर ह्याचं रूपांतर 60,000चं 6 लाखामध्ये येणाऱ्या काळात करण्याची ताकद चंद्रहार पाटलामध्ये एवढी सगळी विश्वास या पुढच्या जनतेला आहे साहेब. खरोखर आज आपल्या नेतृत्वाखाली काम करण्याचं मी आपण अनेक वेळा आपण तुमच्यावर चर्चा केली. माझ्या कुस्ती क्षेत्रातले असतील, क्रीडा क्षेत्रातले असतील, प्रश्न मी आपल्या समोर मांडले. वेळोवेळी असताना अनेकांचा रोष आला, ह्या शिवसेनेतून त्या शिवसेनेत जाण्याचं कारण काय. पण मी त्या शिवसेनेमध्ये असताना किंवा महाविकास आघाडीत असताना सुद्धा आंदोलन केली, उपोषण केली, अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन भेटलो. पण कुठलाही माझा प्रश्न मार्गी न लागल्यामुळं मी आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांनी आज आपल्याला जो शब्द दिलेला आहे क्रीडा क्षेत्रासाठी, त्या शब्दामुळेच आपण आज, मी कुठली अपेक्षा ठेवलेली नाही साहेब. आज तुमच्याकडे कुठलं पद मागितलेलं नाही, मला कुठल्या पदाची अपेक्षा नाही. कारण मी 2 वेळा महाराष्ट्र केसरी आहे. चंद्रहार पाटील महाराष्ट्रात काय ब्रँड आहे समोर सगळ्यांना कल्पना यायची. कारण साहेब मी आज आपण राजकारणातले मुख्यमंत्री होता, आज उपमुख्यमंत्री आहात, भविष्यात परत मुख्यमंत्री होता. पण मी माझ्या क्षेत्रातला, कुस्ती क्षेत्रातला ह्या महाराष्ट्राचा 2 वेळा झालेला मुख्यमंत्री आहे माझ्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे मला कुठल्या पदाची अपेक्षा नाही. पण भविष्यात तुम्ही जर कुठं काम करण्याची जर संधी दिली तर ती प्रामाणिकपणे, कारण साहेब आम्हाला लाल मातीनं करण्यासाठी कष्ट करणे, संघर्ष करणे आणि प्रामाणिकपणाने वागणे. 15-20 वर्ष मातीमध्ये प्रामाणिकपणाने कष्ट केले म्हणून महाराष्ट्र केसरी या पदापर्यंत पोहोचलो. येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्षाची प्रामाणिकपणे सेवा करून पक्ष जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न. इथे सुहास भैया उपस्थित आहेत, सांगलीचे खासदार धैर्यशील दादा आहेत माझ्या बरोबर. आम्ही सर्वजण गौरव आहेत. सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सगळ्यात 1 नंबरचा पक्ष कसा होईल अशा पद्धतीने प्रयत्न करीन साहेब. आज मला तुम्ही पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.